कसे काय मंडे, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडे आजचा व्लॉग पावसासोबत स्टार्ट होता. आज जोरदार भयानक पाऊस पडता सकाळपासूनच आणि आत्ता थोडंसं स्टॉप झालेलो असा. आणि आज आपण काहीतरी जबरदस्त बनवतलो. काय बनवतलो मंडे, माझा तुमचा सगळ्यांचे फेवरेट काय दा बेसिंगात पाणी. पाणी. हे बघा दिव्या दिव्या आज बनवून देता लावून का मी नाही किती आहे. खायला नाही. तर मंडळी आज आपण बनवतलो खेकडे, जे की गौरी त्यांच्याकडे पकडून घेऊन येला आपल्यासाठी. तर ते आता पिशवीत बांधलेले असतात, ते काढूचे असतात. बघूया किती असतात आणि सांगितलेले थोडे गावले तरी चालतं, पण घेऊन ये. तर आज खेकडे बनवचे आणि मसाल्यातले बनवतलो. कसे बनवतो बघा. आणि तुम्ही खाल्लात काय नाही का माहिती नाही माका, बरेच जणांनी खाल्ला असताला. मुंबईत असलात तर आनंद घ्या बघून खेकड्यांचो. काढी या चला. मिलिंद तिकडे स्टॉलचा मंचुरियनचा सेटअपचा काम करता, तोपर्यंत आपण बाकीचा करूया. आधी बघूची उत्सुकता लागली आहे. कुर्ले हे बघा, ही पिशवी आता किती आहेत माका माहीत नाही. 7-8 बावडेत 50 तिच्यामुळे डोऱ्यात नाही डोऱ्यात काय बावडेत काय माहिती काय ते दुरच म्हणजे बारको बावडी मोठी असते. ओ तू काढी या. हो थांबा, तयार होऊया. दिव्या वरती पाय वर धरा, तुझ्यावर सगळे धावती. आधीच सांगितलं, मग सांगू नको. आता एखादी धरूया, बघूया कसं धरता आता. बाबा मागं पिशवी येतात धरू घेतात असे किती वाटतं. अरे हुशार हो. एका हातात धरू गोई, एका हातात, 2 हातात काय. मेन काम म्हणजे याचे डेंगे मोडणं. पप्पा येले हजेरी लाव. तुम्ही काय पप्पा? आम्ही आपले बघू, आम्ही का खाणार नाही. तुला खा नाही ना मसाल्यातले नाही खय खालाय माका नाही आवडत. मोडू ना. हो मोड. कोणाकोणाका आवडतात त्यांनी सांगा, हां कमेंट करा. पप्पा सांगतात कोणाकोणाला आवडतात त्यांनी सांगा. आणि कोणा होय त्यांनी सांगा. ही देणारी आहे. कुरिअर आम्ही काय धरणं नाही, आम्ही धरणं नाही आणि आम्ही खाणं नाही. पुढचे दिवे आता मोडत आला बाकीचे. होय ही मेन आहे त्यांच्या. बघ अटॅक कसली करता. आता तरी काठी दे, काठी तोडताला बघ. ते ती आधी हो मी नाही लिंबू पिवता माहिती आहे मग खेकडो हॉटेलला. हो हो एक डेंगू आपण मोक्यान आमच्या हजेरी लावले ना बघा. देवतो नाही ए काय वया नको दे का काय. तो भियालो त्या दिवशी मंडई त्याला घरात पट्ट दाखवलं, त्याकडलं साप इलो. तो घरात आता थरथरे काढता. काय रे दुनिया फिराक जोर आव, घरात जाऊ त्याका दमना नाही. बोलवल्यावर इलो तो चंटू भाई भाई बघा येईन भाई काम करतो याचा मंचुरियनचा काम चालू आहे. जोरदार. आता घेते हे बघा एवढे साफ झालेत, थोडेसे रवले. एकदम मालवणी पद्धत दाखवते. मसाल्यात कसे बनवतात तुमका छटकीपट. कुर्ल्याचे डेंगे तर आता मोडून झालेले आहेत साफ करून. आता त्यांना व्यवस्थित धुवून घेऊया. धुवून झाला की मग डायरेक्ट बनव घेतलं तरी चालता. सध्या पावसाच्या वातावरणामुळे पाणी साचतं इकडे, त्यामुळे मच्छर जास्त प्रमाणात येतं आमच्या इकडे. थोडे टाईम पाऊस चालू असलो काय गायब, पाऊस बंद असलो काय येताच. जाऊया रे का पाणी घालूया. ते गेला. लहान असताना काय झालेलं सांग. काय हे खाऊची लय हौस असतं ना का, म्हणजे सवय असतं सगळ्यांकडे आवडतं ते. डेंगू फोडून खाऊ. एवढं मी चावा होतं आणि ओढा ना तो त्याच्यात अडकलो आमटीतलं कुर्ले. तवाच्या ह्याच्यात. हा आणि येऊकच तयार नाही. ही रडारड माझी रात्रीची. लाईट नाही होती, थैसून कुर्लेच खाऊचे सोडलेले. नंतर परत मी धरूक लागले, तेव्हापासून खाते. त्याच्या आधी धरीच नाही, लहान असताना. लहान असताना नाही, भीती वाटायची. ते छत्र्याचे बांध करीत माहिती आहे बिळात मारू, हा, माहिती ते आहे. करून देत आमका लहान असताना. धरू. शहीद घर आहे ना आमचा, विमान बघ किती खालून जाता. हे बघा इमान बघ. एवढे उद्या दे कुर्ले खाऊ. ह्या पण दिसा होती त्याची ब्लेड साडीची. लहान असताना सगळं म्हणजे मस्तच असतं. पाऊस लागतो ना. चला हे बघा मस्त अगदी क्लीन करून घेतलं स्वच्छ. चला मंडळी सगळं सेटअप घेऊन येलो. आपलं पहिलं जो छोटं सिलेंडर होतं ना मंडळी, तो आता तिकडे असा.
आपल्या स्टॉलवरती. म्हणजे 2 सिलेंडर आहेत छोटे आपल्याकडे. आणि ह्यो घराकडे आम्ही मंचुरियन किंवा ग्रेव्ही वगैरे काहीतरी अर्जंटमध्ये करूच असं. जास्त ग्रेव्हीसाठी यूज होता, मंचुरियनसाठी तर जास्त नाही. पण आता आम्ही इकडे बनवून घेतलो. तर सगळ्यात पहिला तुमका काय लागतं सांगते. मसाल्यातले मालवणी स्टाईलचे कुर्ले तुमका बनवून दाखवतो. आणि काय चुकलं आमचा तर आमका माफ करा. आम्ही का प्रो नाही. आणि हे बघा एवढं सगळं साहित्य आपल्याकडे असा. इकडे कांदो असा, टोमॅटो बारीक, त्याच्यानंतर आला लसूण पेस्ट आणि मेन म्हणजे कोकम सोला. हे बघा 1 नंबर सोला होत आपली सोला. येस. तर आता आपण बनव घेऊया आणि कशा प्रकारे बनवतो तुम्ही बघा. तिकडे आपले कुर्ले साफ करून घेतलेले ते बघा. बाहेरच बनवतो. आत्ता थोडंसं पाऊस थांबला तर म्हटलं करून टाकूया पटापट. बाहेर जरा मजा येतात. तेल तर टाकलं. मेन म्हणजे बाहेर करतो म्हणजे सध्या जसा की मी बोललेलं आहे मच्छर थोडीशी त्रास देतात. तर मच्छर तो इलाज केलो तर बघा सोडान पेटवलं तिथे. सोडून पेटवलं होते त्या हळूहळू धुमता. धुमा दे, मच्छर चावण्यापेक्षा धुमलेला बरं. Yes. तशी आगीकडे नाही होची. तेल टाकलं. आता आपण कांदा टोमॅटोची मस्त फोडणी देऊची होय ना. पहिलं कांदे टाकूया, कांदे भाजूया मस्त, त्यात टमाटो टाकूया. ओके. आमच्याकडे कसं करतात साम, असे साफ करून घ्यायचे कुर्ले, हां त्यावर मसाला टाकायचो आणि सोला टाकायची डायरेक्ट तेलात. कांदे बिंदे नाही घालणं सहसा, कोण कोण घालतो. आपण कांद्यातला करूया, कांदा टोमॅटोची फोडणी देऊ. कांद्यातला करूया. आणि मसाल्याचा आता लाईव्ह रिझल्ट बघा. तो आपला मसाला भरण्यात आणि कोणतोही मसाला आम्ही यूज करणार नाही वेगळं. चवीसाठी पण नाही आणि कलरसाठी पण नाही, एकच मसाला. येस. तर आता आपण स्टार्ट करूया. कांदा तर टाकलो. आता मस्त लाल करून घेऊया कांदो. त्याच्यानंतर घाला लसूण पेस्ट टाकतलं का टोमॅटो टाकतलं. आपल्या इकडे कांदे भाजल्यानंतर टमाटो टाकून नंतरच पेस्ट टाकतात. आपण तर चटणी बनवलेलो तेव्हा अगोदर आपण पेस्ट टाकलेलो. टाकलेलं अगोदर. हां टोमॅटोच्या अगोदर पेस्ट टाकलेलो. हां तशी पण करू शकतो. बरेच जण त्या व्हिडिओवरती मंडळी असे बोला होते की ही तर काय आपण रेग्युलर बनवतो तसंच चटणी काय वेगळा नाही म्हणून. तर आम्ही रेसिपी यूट्यूबवरती बघितलो साऊथची आणि ती पण त्यांच्याच लँग्वेजमध्ये होती साऊथची. आम्ही ते कॅप्शन खालचे वाचून इन्ग्रेडियंट ते नाही का टाकलेले आणि ते काय सोपे असतात कोणाक पण कळताला. लाल कसं पेटतं बर्नर वाटतं ना. नवीनच घेतल्यावर लाल भेटतं. वाढवू शकतो थोडंसं वाढव तर हे होतं. आता काय विषय ना, कांदे पटकन हे म्हणजे कशा घेतलं माहिती एकदम फास्ट भेटतं. भरपूर काम फास्ट होतं एकदम. मसाल्यातल्या कुर्ल्यांची उत्सुकता. कुर्ले खेकडे आणि काय आम्ही पण कुर्लेच म्हणतो. शुद्ध खेकडे. तुमच्याकडे काय वेगळा म्हणत असतात तर हो. कोण कोण काय काय बोलते कमेंट. सोडा आणला शिवाला झुमता तरी थोडाफार. मच्छर गेली ना. हे कांदा तर आपलं लाल झालं हा मस्त हो तसं. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. खूप लाल लागतं ना ते, जळत नाही. जळतात हो परफेक्ट असा टाक. फोडणीच्या भातात नुसतं लाल करायचं मग टेस्ट येतं भातात. आउटडोर कुकिंगसाठी 1 नंबर अशा इकडे ना. फक्त काय का सिलेंडर. आपल्याकडे बारके पण असते. हो बारके पण म्हणजे 2 आहेत. आपण पुढे पुढे इथे व्यवस्थित करून घेऊ शकतो. हो धुराकडे आवाज येतो. आता फोडणी डन झाली काय मग मसाला टाकतलस ना. मग खेकडे परतायचे. ते टाकूया ना. आला लसूण पेस्ट नाही नंतर. फोडणी डन म्हणजे पेस्ट बीस टाकून झाली काय. टमाटो बारीक जाऊन दे ना. आता आपण आपलं मंडळी मसाला यूज करतलो. आणि स्पेशल भाजको मसालो. कलर वगैरे तुमका दाखवते. तर मंडळी आपण आता टाकून घ्या. आपण 2 एका टायमाक शॉट घेऊचे लागतात. मग उभो शॉट असा तर तुम्ही त्याच्यातच कंटिन्यू बघा. मग बाकी परतताना वगैरे तुमका दाखवते कशा प्रकारे काय असा त्या. कारण एकाच टायमाक 2 व्हिडिओ शूट होतात. मग एकच फोन असल्यामुळे 2 वेगवेगळे अँगल घेऊन मिळत नाही. तर टाकून घेऊया बघा तुम्ही. टाकताना तर तुम्ही बघितल्यात. आणि आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करतो मसालो. बघू शकता अशा प्रकारचा कलर येतो नॅचरल मसाल्याचो. तुमका मागवचं असलो तर माहिती खाली नंबर व्हॉट्सअपवरती तुमका मेसेज करूचो असा. कुर्ले टाकून दे. आता कुर्ले टाकूया आतमध्ये मस्त.
हे बघा एक खेकडा पण क्लीन करून घेतलं होतं, आता आत टाकूया मसाल्यात आणि परतवून घेऊया. बघू शकताय खेकड्या पण मसाल्यात मस्त परततो आणि एवढ्यात जेवढं सुंदर सुगंध येतात ना, कारण मसाल्यात अजून तुमका वेगळा टाकूची काही गरज नाही, कारण थोडे मसाले पण तुमका टाकूची गरज नाही, कारण स्पेशल मसालो असा आपलो. आपण काय वाटप टाकत नाही त्याच्यामुळे थोडंसंच मसाले टाकले. येस तोंडात लागते. हा म्हणजे वाटणवालं बनवणं नाही, आपण आता असं म्हटलं तरी चालतं की तोंडात जेवणासोबत त्याचा आनंद घेऊ शकतो असा. खटखटा बोलतो. हां खटखटा म्हणतात असं बोलतात तिकडे. आता हे खटखटा म्हणतात ते माझ्या की त्या खटखटा आवाज येतो म्हणून. खटखटा करा असं म्हणतात ते. कुर्ली आणलेली ना पोरगेने हां असं आम्ही खटखटा करा. कोरल्याचा खटखटा. मसाल्याचा कलर किती भारी दिसता बघा. तुम्ही अर्ध्या किलोपासून ऑर्डर करू शकताय, पुढे अर्धा 1 किलो तुमका होम डिलिव्हरी मिळून जातली आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये मसाला असं मार्केटमध्ये कॉम्पिटिशनचा विचार केलात तर खूप रिजनेबल रेटमध्ये कुरिअर सहित तुमका मिळून जातलो आणि संपूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा पाठवतो. तुमका हवं असतो खाली नंबर व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि मंडळी दिवसभर तुम्ही मेसेज करून ठेवला तरी ऑर्डर घेऊचा काम या संध्याकाळनंतर चालतं, कारण दिवसभर कंटिन्यू कामात चालू असतं तुमची. ऑर्डर पॅकिंग असून दे किंवा अजून काय. हां झाकण मारूया. येस आपण आता मीठ आणि कोकम टाकून घेतलो, बघू शकताय. आता फक्त कलर बघा, बघू शकताय. आता एक वाफ काढून घेतलो, कशी शिजतली ना. वाफ काढून घेऊ. पाणी ऍड करूचं असता काय थोडंसं घालतो. थोडासा ना. थोडंसं घाली आणि ताट मारूया म्हणजे शिजा नको, जास्त नको. ओके बस. मीठ हवे ते बघूया. वाटत नाही मिठाची गरज. आता किती थोडंसं वेळ वाफ काढलो काय झाला. इकडे ऊन येतं ना, मग थोडंसं ऊन इला. आता मंडळी फायनली आपली डिश रेडी झालेली आणि आता बघू शकताय बघा काय अप्रतिम दिसतं बघा. तुमच्या तोंडात पाणी नाही सुटलं तर सांगा. आता तुमच्याशी संवाद तर होतं नाही, पण कमेंट करून सांगा. हे डेंगे बघा, कोणाक डेंगे फोडूक आवडतात. काय सांगणार आता. खटखटा काय खटखटा. खटखटा आपला रेडी झालेला असा बघू शकताय. हो हो एक नंबर. हे असले कोणा खाण्याला आवडतं. हे बघा असं कलर येतो मसाल्याचा डिश रेडी झाल्यानंतर तुमची. कोणाकोणाक आवडला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण नक्की ट्राय करा असा, आणि स्पेशली आमच्या मसाल्यातला ट्राय करून बघा. मालवणी चव चाखा, तुमच्या मसाल्यापासून थोडीशी वेगळी. तुमच्या घरात आमचं मसाला नसलं तर खालच्या नंबरवर मेसेज करा, पाठवून देतो. या एक नंबर मस्त रेसिपी. बघू शकता ही बघा डिश आपली रेडी झाली आहे. टेस्ट करून बघते जरा सो मसालो ट्राय करूया. हे बघा एक नंबर. एवढा जबरदस्त असा ना काय सांगू, खतरनाक. तोंडात तर तुमका एक नंबरच. मी आता खाताय, तुम्ही सुद्धा मसाला नक्की ऑर्डर करा आणि खाऊन बघा. चला.